श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1312 या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे। पुढील प्रश्न आहे, एका खेडेगावात वरून सापाची जोडी खाली झोपलेल्या माणसाच्या अंगावर पडली, त्याला चावून निघून गेली। मनुष्य मेला। ह्या घटना काय दर्शवतात? परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की ही घटना जी घडली ती अशुभ घटना आहे। हा पूर्वजन्मीचा सूड उगवला गेला आहे। 2 नाग एका वेळी घरात निघणे हे अशुभ आहे, परंतु नाग व नागिण निघणे शुभ मानले जाते। नाग ही जात सहसा स्वतः होऊन कोणाच्या वाटेला जात नाही। जर त्याला कोणी डिवचले किंवा प्रतिकार केला तरच ते चावतात। जर त्यांना त्रास दिला नाही तर जवळून निघून जातील, परंतु चावणार नाहीत। पूर्वजन्मीचे देणे राहिले असेल, कोणाचे तरी धन लुबाडलेले असेल, कोणाचा तरी अति तळतळाट घेतला असेल तर ह्यातून असे प्रसंग उद्भवतात। कर्म करताना त्याच्या पुढे काय परिणाम होतील त्याचा माणूस विचार करीत नाही किंवा पुढे होणाऱ्या गंभीर घटनांची तो दखलही घेत नाही, म्हणून पुढील आयुष्यात असे वाईट परिणाम भोगावे लागतात। जीवनात अनपेक्षितरित्या अशा घटना घडून जातात की त्याची अगोदर कल्पनाही येत नसते। खून मारामाऱ्या हातून घडून जातात। जो अनपेक्षित रीतीने मारला जातो तो पुढे अशा रीतीने जन्म घेतो व संधी मिळताच सूड घेतो। नागाचे व सापाचे काही नियम आहेत। जर त्यांना प्रतिकार केला तरच चावतात, अन्यथा ते निघून जातात। कितीही केलं तरी नाग हे काळाचं स्वरूप आहे। नाग चावला तर हमखास मृत्यू येतो। भगवंताने एके ठिकाणी उल्लेख केला आहे की सर्पानाम वासुकी, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये वासुकी मी आहे। वासुकी सापामध्ये भगवंताचे दर्शन घडते। वासुकी ही सापातील श्रेष्ठ जात आहे। ही जात अस्तित्वात आहे, परंतु सहसा पाहायला मिळत नाही। ह्या जातीचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांना स्वतःचा रंग बदलता येतो। एकूण 7 रंग आहेत। ते कोणताही रंग धारण करू शकतात व एका क्षणात बदली करू शकतात। नाग किंवा साप निघाला तर अस्ति अस्ति काळभैरव असे जर उच्चारले तर ते क्षणभर जागेवरच थांबतात। विंचू निघाला तरी जागेवरच क्षणभर थांबतो। या जातीचे वैशिष्ट्य असे की ह्यांना माणसाचा वास कळतो। ज्यांना वाणी नाही त्याचे घ्राणेंद्रिय फारच प्रभावी दिलेले असते। जसजसं गाव वाढते तसतसं शेतीच्या जागेत वस्ती कॉलनीज वाढतात। नाग साप ह्यांच्या राहण्याच्या जागा कमी होतात। दुसरे म्हणजे जिथे गारवा असतो त्या जागेत हे हमखास येतात। रात्रभर घराच्या बाहेर गाड्या उभ्या राहतात। गाडीच्या बोनेट खाली गारवा असतो। पुष्कळ वेळेला ह्या जागेत साप बसतात। गाडी रस्त्यावर धावायला लागली म्हणजे उष्णतेने व गाडीच्या कंपनामुळे हे बोनेटवर येतात व ड्रायव्हरच्या समोरच्या काचेवर येतात। काच असल्यामुळे हे गाडीचे आत येऊ शकत नाहीत, परंतु यांना पाहिल्यानंतर मनुष्य क्षणभर घाबरतो व गाडीचा ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो। म्हणून गाडी चालवणाऱ्याने योग्य ती काळजी घ्यावी। पुढील प्रश्न आहे, माझी तब्येत एकदम चांगली आहे, मला कोणत्याही आधाराची आवश्यकता काय?
परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मी म्हणणारे कितीही बहादूर व फुशारकी मारणारे असले तरी त्यांना देखील एखादी अनामिक भीती असतेच. मागच्या महिन्यात 44 वर्षांचे तरुण लोकप्रिय डॉक्टर हार्ट फेलने गेले. असे का घडले ह्याचा कोणी विचार केला का? त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की डॉक्टरांना एक भीती कायम सतावत होती, परंतु ते कोणाशी उघड बोलून दाखवत नव्हते, परंतु ते मनातून खंगत चालले होते. ज्या व्यक्तीचा जन्म मूळ नक्षत्रावर झालेला आहे त्याचे जीवनात अशुभ घटना घडल्याशिवाय राहणार नाही, कारण हा नक्षत्राचा प्रभाव आहे, नाकारता येत नाही. या लोकांच्या मनात कायम एक भीती असतेच. जर अमावास्या असेल तर सामान्य मनुष्य मनातून घाबरतो. काहीतरी अशुभ किंवा मनाविरुद्ध गोष्ट हमखास घडणार म्हणून कोणत्याही नवीन कामाला अमावास्येच्या दिवशी सुरुवात करीत नाहीत. लोकांनी कितीही पांढरे शुभ्र कपडे घातले व मोठ्या गप्पा मारल्या, ह्यांचे भपक्यावर मुळीच भूलू नका. हे लोक स्वतःची भीती झाकण्यासाठी या गोष्टीचा दिखावा करीत असतात. एक प्रख्यात डॉक्टर आहेत, त्यांना देखील माझी भेट होण्या अगोदर अशी अनामिक भीती वाटत होती. त्यांनी मला तसे बोलून दाखवले. माझ्या भेटीनंतर त्यांची ही भीती कायमची गेली. काही लोकांना घरात बसल्या बसल्या अदृश्य सावली दिसते. प्रत्यक्षात तपास करावयास गेल्यानंतर तिथे काहीही सापडत नाही. काही लोकांना पलीकडच्या खोलीत कोणीही नसताना कोणीतरी चालत असलेली चाहूल लागते. ह्या गोष्टीने मनुष्य घाबरतो. हृदय कमकुवत होण्याचे हे कारण आहे. कोणतीही घटना झटकन घडत नाही, त्याची प्रक्रिया फार अगोदरपासून सुरू झालेली असते आणि त्याचा परिणाम म्हणून मनुष्याला हार्ट अटॅक येतो. ह्या सर्वातून वाचण्यासाठी ईश्वर उपासना हा एकच उपाय आहे. जे लोक स्वतःला फार शहाणे व सुशिक्षित म्हणवतात, स्वतःला फार बहादूर व नास्तिक समजतात, त्यांना हे फार भोगावे लागते. देवाचे अगोदर काही न करणारा तरुण मनुष्य जेव्हा अचानक परमार्थ किंवा धर्माच्या मागे लागतो व दानधर्म करण्यास प्रवृत्त होतो, तेव्हा तो असा का वागतो, त्याच्यामध्ये हा बदल का घडला, ह्याची जेव्हा चौकशी करतो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी लागलेले असते. तो इतरांना जरी उघड बोलून दाखवत नसला तरी त्याने ते ओळखलेले असते, जाणलेले असते, म्हणून तो परमार्थाकडे आपोआप वळलेला असतो. काही लोकांनी अदृश्य शक्ती पाहिलेली असते. काही लोकांना विचित्र आवाज ऐकू येणं, काहींना घरात चाहूल लागणं, त्या सर्व अनामिक भीती असतात. ह्या गोष्टीला डॉक्टरांकडे कोणतेच औषध नाही. या गोष्टी उघडपणे बोलून दाखवता येत नाहीत, कारण सुशिक्षितपणा व पदव्या आड येतात. घरात बायका मुलांसमोर जर बोलून दाखवले तर घरातील सर्वच लोक घाबरतील व चांगला मार्ग निघण्याऐवजी काहीतरी वेगळेच घडेल. हा धोका लक्षात घेऊन हे लोक ही गोष्ट मनात दाबून ठेवतात. जेव्हा एखादा तरुण जातो त्याला ही कारणे कारणीभूत ठरतात. आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण. गुरुबंधू आणि भगिनीनो, या अमृतकणाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.